ज्ञानेश्वरी पठण अध्याय 5 ओव्या 21 ते 40 श्लोक 4 ते 9। जो म्हणे आईसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता ग्रहादिका गवे ते काही न लगे त्या जावे जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणून देखही आग्नी विजोनी जाये मग जे राखुंडी केवळ होये तैते कापुसे किवसू ये जिया परी तैसा असतेने उपाधी न कळीजे तो कर्मबंदी जयाची ये बुद्धी संकल्प नाही म्हणून कल्पना जै सांडे तैची गा संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगो सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्थित सम्य गुभ्योरविन्दति फलम्। हे रवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणीते केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न हे रवी दीपा प्रति काय अनान प्रकाश आहती पै सम्यक येणे अनुभवे जी देखिले तत्व स्वभावे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा यत्सांख्यै प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यश्च योगंच न पश्यति स पश्चित आणि सांख्य जे पाविजे तेची योगी गमीजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी देखही आकाश आणि अवकाशा भेदो नाही जैसा तैसे ऐक्य योग्य संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे तेणेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विना संन्यासस्तु महाबाहो दुःखमा तु मयोगत योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति एरा योगस्थिती जया सांडे तरी वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती केही न घडे संन्यासाची योगो युक्त युशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा
कुर्वन्नपि न लिप्यते जेणे भ्रांतीपासून हिरतले ते गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया जैसे समुद्री लवण न पडे तो वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची येवडे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एके देशीये परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी ही आगवे तरी करता तो नैव किंचित करोमीति युक्त मन्येत तत्त्ववित् पश्यन् श्रवन् स्पृशन् जिग्रम् नश्यन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृज्य ग्रहणन् नुन्मिषन् नमिषन् नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयत् जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैची काही उरे सांगई ऐसे तनु मनु त्यागे विण अमृताचे गुण गिवसती संपूर्ण योगयुक्ता हे रवी आणि कांची परी तूही एक शरीरी असे शाही व्यापारी वर्त तू दिसे राम कृष्ण हरी।